राज्यात अन्न सुरक्षा आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेगाव कचोरी प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे अनेक हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. विशेषतः पनीरच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या तपासण्या आणि छाप्यामुळे काही ठिकाणी मेनूमधून पनीरचे पदार्थ कमी करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर मुंडेच्या भीतीने हॉटेल पनीर मुक्त हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यावर प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनीही आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान ग्राहकांमध्येही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या कारवाईमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र काही व्यावसायिकांच्या मते सर्वांनाच संशयाच्या नजरेतून पाहणं योग्य नाही. नियमाचं पालन करणाऱ्या व्यावसायिकांनाही याचा परिणाम सहन करावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? अन्नपदार्थावरील अशा धडक कारवाया ग्राहकांच्या हितासाठी आवश्यक आहेत का? मत कमेंटमध्ये नक्की सांगा.